नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. भारताने व्हेनेझुएलाकडून तेल विकत घ्यावं ही अमेरिकेची इच्छा आहे. भारताने रशियाकडून होणारी तेल खरेदी बंद करावी ही सुद्धा अमेरिकेची इच्छा आहे. परंतु भारताने ही इच्छा काल उघडपणे फेटाळलेली आहे. आपल्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल एक पत्रकार परिषद घेतली होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये ते जे काय म्हणाले त्याचा अर्थ असा आहे की भारत कुणाच्याही इच्छेमुळे कुठून तेल खरेदी करणार नाही आणि कुठून तेल खरेदी बंद सुद्धा करणार नाहीये. तेलाच्या धंद्यावरून ही सगळी घमासान सुरू झालेली आहे. परंतु याच्यामध्ये एक आश्चर्याची गोष्ट आहे आणि ती गोष्ट म्हणजे एकेकाळी तेलाच्या धंद्यामध्ये ज्या आखाती देशांची सद्दी होती त्यांची या सगळ्या हाणामारीमध्ये कुठेच चर्चा नाहीये. कधी काळी या देशांचा तेलाच्या धंद्यावर एकाधिकार होता, परंतु दक्षिण आफ्रिकेतले काही देश आणि दक्षिण अमेरिकेतले काही देश या देशांनी आखाती राष्ट्रांची तेलाच्या धंद्यातली सद्दी पूर्णपणे संपवून टाकलेली आहे. एकेकाळी तेल म्हणजे आखाती राष्ट्र अशा प्रकारचं समीकरण होतं. भारत सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात या देशांकडून तेल विकत घ्यायचा. या सगळ्या देशांनी एकत्र येऊन ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्री म्हणजे ओपेक ही संघटना बनवली. या संघटनेवर इस्लामी देशांचा प्रभाव होता आणि या संघटनेचा जगाच्या राजकारणावर प्रभाव होता. तेलामुळे ही राष्ट्र प्रचंड श्रीमंत झाली होती. या श्रीमंत आखाती देशामध्ये जे शेख होते त्यांच्या अय्याशीची चर्चा जगभरामध्ये सुरू होती. त्यांची शाही राहणी, त्यांचे श्रीमंत महाल, त्यांचे सोन्याचे कमोड, त्यांचे जनानखाने, त्यांची खाजगी विमानं या सगळ्या गोष्टींची चविष्ट चर्चा जगभरामध्ये सुरू असायची. परंतु आता काळाच्या ओघामध्ये हे श्रीमंत महाल मेणाच्या महालासारखे आता वितळून जाताना दिसत आहेत. ही मंडळी खाजगी विमानातून लवकरच खेचरावर येतील अशा प्रकारची चर्चा आता जगामध्ये सुरू आहे. तेलाबाबत ओपेक देशांवर भारताचं जे अवलंबित्व होतं ते गेल्या काही वर्षामध्ये हळूहळू आपण कमी करत आणलं. आज जवळजवळ 42 देशांकडून आपण तेलाची खरेदी करतो. एकेकाळी आपण व्हेनेझुएलाकडून पण तेल खरेदी करायचो, परंतु अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या तेलावर निर्बंध लादल्यानंतर भारताने ही खरेदी बंद केली होती. आता आमचं तेल घ्या, आमच्या कब्जात असलेल्या व्हेनेझुएलाचं तेल घ्या अशी लाडीक मागणी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करताना दिसत आहेत. जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदींना 2 फेब्रुवारी रोजी फोन केला होता, त्याच्यानंतर त्यांनी ट्रूथ सोशलवर एक पोस्ट टाकली होती. त्या पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की भारत आता रशियाकडून होणारी तेल खरेदी पूर्णपणे बंद करणार आहे. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेविट यांनी एक नंतर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत सुद्धा त्यांनी हीच माहिती दिली की भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाहीये. परंतु रणधीर जयस्वाल जे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते आहेत त्यांनी काल जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं की असा कोणत्याही प्रकारचा निर्णय झालेला नाहीये. देशाची ऊर्जा सुरक्षा हा आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्याचा विषय आहे. ही भूमिका रणधीर जयस्वाल यांनी पुन्हा एकदा मांडली. ते असं म्हणाले की तेल खरेदीचा निर्णय पूर्णपणे देशहिताशी निगडीत आहे. आमची गरज आणि जगाची परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही तेल खरेदीचा निर्णय करणार आहोत. तेल व्हेनेझुएलाकडून विकत घ्यायचं किंवा अन्य देशाकडून हा निर्णय पूर्णपणे व्यावसायिक निकषांवर अवलंबून असेल. म्हणजे रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केलेलं आहे की आम्ही रशियाकडून तेल विकत घ्यायचं की नाही हे तुम्ही आम्हाला सांगू नका. आमची गरज आणि एकूण परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही आमचा निर्णय करणार आहोत. एक गोष्ट स्पष्ट आहे की सध्या जी रस्सीखेच सुरू आहे त्याच्यामध्ये तेल हे खूप मोठं कारण आहे. तेलावरून जगामध्ये रणकंदन माजलेलं दिसतं आणि जगामध्ये जे काही घडतंय त्याच्यामध्ये आखाती देशांची चर्चा कुठेही होताना दिसत नाहीये. एकेकाळी या देशांची तेलाच्या धंद्यावर सद्दी होती, परंतु गेल्या काही वर्षामध्ये काय चित्र आहे? 2 प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. एकतर तेलाचे साठे संपत आलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला या धंद्यामध्ये अनेक नवे खेळाडू दाखल होताना दिसत आहेत. त्यामध्ये दक्षिण अमेरिकेतल्या अनेक देशांचा समावेश आहे. जेव्हापासून युक्रेन रशिया युद्ध सुरू झालं तेव्हापासून भारताने रशियाकडून तेलाची खरेदी सुरू केली. एकेकाळी भारत सर्वाधिक तेल सौदी अरेबियाकडून विकत घ्यायचा, परंतु रशियाकडून तेल खरेदी सुरू झाल्यानंतर भारत मोठ्या प्रमाणात तेल रशियाकडून विकत घेतोय. सौदी अरेबियाकडून आपण पूर्वी जे तेल विकत घ्यायचो त्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे आणि गेल्या काही काळामध्ये तर अशी परिस्थिती निर्माण झाली की रशिया हा भारताचा नंबर 1 तेल पुरवठादार देश बनला. सौदी अरेबिया दुसऱ्या क्रमांकावर गेला. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प भारताला व्हेनेझुएलाचं तेल विकत घ्यायला सांगतायत. व्हेनेझुएला दक्षिण अमेरिकेतला एक देश आहे. डिसेंबर महिन्यामध्ये भारताने रशियाकडून होणारी तेल खरेदी कमी केली. जवळजवळ 30% तेल आपण रशियाकडून घ्यायचं कमी केलं. बरं, हे तेल घेण्याआधी आपण आखाती देशांकडे गेलो नाही. हे तेल आपण घेतोय ब्राझीलकडून, हे तेल घेतोय आपण अंगोलाकडून. ब्राझील हा सुद्धा दक्षिण अमेरिकेतला एक महत्वाचा देश आहे. गयानामध्ये काही वर्षापूर्वी तेलाचे साठे सापडले. तेलाचे साठे सापडल्यानंतर हा देश अचानक श्रीमंत झाला. या देशातले नागरिक श्रीमंत झाले. गयाना हा सुद्धा दक्षिण अमेरिकेतला एक देश आहे आणि भारत गयानाकडून सुद्धा तेल विकत घेतोय. म्हणजे
म्हणजे आखाती देशांची तेलाच्या धंद्यावर जी मक्तेदारी होती ती मोडून काढण्याचं काम जसं आफ्रिकेतल्या काही देशांनी केलं तसंच ते आता दक्षिण अमेरिकेतले देश करताना दिसत आहेत. एक काळ असा होता की ओपेक देशांनी भ्रुकुटी ताणली की जगाचा पारा वाढायचा. तेलाचे दर जेव्हा या देशांना वाढवायचे असायचे तेव्हा हे देश काय करायचे, हे देश एकत्र यायचे, बैठक घ्यायचे ओपेकची आणि त्या बैठकीमध्ये उत्पादन कमी करण्याचा निर्णय व्हायचा. एकदा तेलाचं उत्पादन कमी झालं की स्वाभाविकपणे जगभरामध्ये तेलाचे दर वाढायचे. रशियाने जेव्हा युक्रेनवर आक्रमण केलं त्याच्यानंतर तेलाचे दर प्रचंड कडाडत गेले. बॅरलला $139 इतका भाव आला. म्हणजे हा भाव याच्यापूर्वी 2008 मध्ये आला होता जेव्हा प्रति बॅरल तेलाचे दर $147 झाले होते आणि त्याच्यानंतर हा भाव युक्रेन युद्धानंतर सगळ्या जगाने पाहिला. परंतु भारताने रशियाकडून तेल खरेदीला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर तेलाचे भाव जे घसरायला लागले ते 100च्या आसपास सुद्धा गेले नाहीत. सध्या हे भाव $70 प्रति बॅरलच्या आसपास घुटमळताना दिसत आहेत. रशिया युक्रेन युद्धानंतर तेलाचे भाव जेव्हा चढायला लागले तेव्हा हे सगळे आखाती देश खुशीत गाजरं खात होते. परंतु अचानक भारताने जी खेळी खेळली त्याच्यामुळे या देशांना जबरदस्त धक्का बसला. भारताने रशियाकडे मोर्चा वळवला, रशियाकडून तेल खरेदी सुरू केली आणि रशियाने सुद्धा भारताला स्वस्तातलं तेल देऊ केलं, म्हणजे डिस्काउंटमधलं तेल देऊ केलं. त्यामुळे भारताचा सुद्धा फायदा झाला. रशियाची पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये तेलाची विक्री सुरू झाली. म्हणजे एक काळ असा होता की ओपेक देशाने ठरवावं आणि तेलाच्या दरामध्ये चढ व्हावेत किंवा उतार व्हावेत. परंतु आता ओपेक देशांची ती सद्दी पूर्णपणे मोडीत निघाली आणि ती मोडीत काढण्याचं काम केलंय दक्षिण अमेरिकेतल्या या देशाने. आखातामध्ये तेलाचं जेवढं उत्पादन होतं कदाचित तेवढं उत्पादन दक्षिण अमेरिकेमध्ये होत नसेल, परंतु रशियाचं तेल आहे, आफ्रिकेतल्या देशांचं तेल आहे, हे सगळं तेल एकत्र आल्यानंतर पूर्वी जी आखाती देशांची मोनोपोली होती, एकाधिकार होता, तो आता राहिलेला नाहीये आणि दर सुद्धा आखाती देशांच्या हातामध्ये राहिलेले नाहीयेत. म्हणजे ओपेकने निर्णय करावा आणि जगामध्ये तेलाचे दर वरखाली व्हावेत ही परिस्थिती आता राहिलेली नाही. आणि या सगळ्या खेळामध्ये भारताची सुद्धा एक खूप महत्वाची भूमिका आहे, कारण भारत हा जगातला 3ऱ्या क्रमांकाचा तेल आयात करणारा देश आहे. कधी काळी आखाती देशांना असं वाटायचं की तेलाचे भाव अनंत काळपर्यंत चढे राहणार आणि त्याच्यामुळे हे देश वारेमाप खर्च करत होते. परंतु गेल्या काही काळामध्ये तेलाच्या धंद्यामध्ये अनेक नवे प्लेयर आल्यामुळे या देशांना आता घाम फुटलेला दिसतोय. सौदी अरेबिया हा आखातातला सर्वात मोठा तेल उत्पादक देश आणि हा देश सढळ खर्च करण्यासाठी महाप्रकल्पांसाठी प्रचंड प्रसिद्ध आहे. या देशाच्या महसुलापैकी जवळजवळ 60 ते 65% वाटा तेलातून येणाऱ्या उत्पन्नाचा आहे. आता हे उत्पन्न घटलेलं आहे कारण नफा घटलेला आहे. म्हणजे तेल तुम्ही मोठ्या प्रमाणात विकलं तरी पूर्वीसारखा नफा आता होताना दिसत नाहीये. त्याच्यामुळे सौदी अरेबियासारख्या देशांचं जे अर्थचक्र आहे ते प्रचंड संकटात आलेलं आहे. या देशाने अनेक महाप्रकल्प सुरू केलेले, प्रचंड मोठा खर्च या प्रकल्पांवर करायला सुरुवात केलेली. परंतु आता अर्थकारण ढासळत असल्यामुळे या सगळ्या खर्चावर आता चाप येतोय आणि यातले बरेच प्रकल्प आता बंद पडण्याच्या मार्गावर आहेत किंवा त्यांची गती तरी प्रचंड मंदावलेली आहे. म्हणजे हे प्रकल्प किती मोठे होते, किती खर्चिक होते, याची व्याप्ती किती जबरदस्त होती हे स्पष्ट करणारी 3-4 उदाहरणं मी तुम्हाला देतो. मोहम्मद बिन सलमान, सौदी अरेबियाचा क्राऊन प्रिन्स, याच्या डोक्यातून एक भन्नाट आयडिया बाहेर आली. ही आयडिया होती एका फ्युचर सिटीची. या फ्युचर सिटीचं काम या मोहम्मद बिन सलमानने सुरू केलं. 170 किलोमीटर लांबीच्या पट्ट्यामध्ये हे शहर त्याने बसवण्याचा निर्णय घेतला. हे शहर पूर्णपणे क्लीन एनर्जीवर चालणार होतं. या शहराचं संपूर्ण प्रशासन AI वर आधारित होतं. म्हणजे किती भन्नाट कल्पना होती बघा. पूर्णपणे क्लीन एनर्जी आणि प्रशासन चालणार AI वर. आणि या प्रकल्पाचा जो खर्च होता तो साधारण $500 अब्ज इतका होता. काम सुरू केलं, जवळजवळ काम निम्म्यावर आलेलं आहे, निम्मा खर्च सुद्धा झालेला आहे. परंतु उरलेला निम्मा खर्च करण्यासाठी आता मोहम्मद बिन सलमानकडे म्हणजे सौदी अरेबियाकडे पैसाच नाहीये आणि त्याच्यामुळे हा जो प्रकल्प सुरू होता त्याची अनेक कामं आता अर्ध्यावर थांबलेली आहेत. पुढचं काम कसं करायचं असा प्रश्न सौदी अरेबियाच्या समोर आहे, मोहम्मद बिन सलमानच्या समोर आहे. लाल समुद्रामध्ये ऑक्झेगॉन नावाची एक औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचा याने निर्णय घेतला आणि ही वसाहत अत्यंत भन्नाट होती. म्हणजे पूर्णपणे पाण्यावर तरंगणारी औद्योगिक वसाहत अशा प्रकारचं याचं वर्णन करण्यात येत होतं. हे काम सुद्धा आता बऱ्यापैकी मंदावलेलं आहे. गेल्या काही वर्षामध्ये या मोहम्मद बिन सलमानच्या सुपीक डोक्यातून अशा अनेक महत्वाकांक्षी योजना आल्या ज्या प्रचंड खर्चिक होत्या आणि ज्या योजना त्यांनी सुरू केल्या त्याच्यासाठी खर्च सुद्धा सुरू केला. लाल समुद्रामध्ये एक आलिशान बेट निर्माण करायचं, लक्झरी आयलँड निर्माण करायचं. कोणासाठी? जगातील अतिश्रीमंत व्यक्तींसाठी. आता अतिश्रीमंत कोणाला म्हणायचं? की ज्यांच्याकडे चार्टर्ड विमानांचे ताफे आहेत, ज्यांच्याकडे पाण्यावर तरंगणारी खासगी जहाज आहेत, अशी जी मंडळी आहेत ती अतिश्रीमंत या श्रेणीमध्ये गणली जातात. तर या मंडळींसाठी एक लक्झरी आयलँड जर तयार करायचं तर ते किती लक्झरी असेल, किती श्रीमंत असेल याची कल्पना करा. आणि ही श्रीमंती तिथे निर्माण करण्यासाठी
त्या अतिश्रीमंतांच्या दर्जाच्या तिथे सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी, ते सौंदर्य निर्माण करण्यासाठी किती खर्च करावा लागला असेल. तर या प्रकल्पाला मोहम्मद बिन सलमान यांनी हात घातला. राजधानी रियादच्या बाजूला किद्दिया ही एंटरटेनमेंट सिटी बनवण्याचं काम त्यांनी सुरू केलं. आणि हे सगळे जे प्रकल्प आहेत ते त्यांनी निर्माण केले कशाच्या जोरावर, तर तेलातून जी श्रीमंती मिळते, तेलातून जो पैसा येतोय त्याच्या जोरावर. बरं, हे का निर्माण केले जात होते? हे निर्माण केले जात होते त्याचं कारण सुद्धा तेल आहे. त्यांना माहिती आहे की हे जे तेल आहे ते अनंत काळासाठी टिकणार नाहीये. काही वर्षानंतर, एक 2-3 दशकानंतर हे तेलाचे साठे संपणार आहेत. त्याच्यानंतर मग उत्पन्न काय? मग ही जी आकर्षणं आहेत, त्या आकर्षणाच्या माध्यमातून जगातले जे टुरिस्ट आहेत त्यांचा ओघ सौदी अरेबियाकडे वळवायचा आणि त्यांच्या माध्यमातून देश श्रीमंत करायचा, अशी ही योजना होती. युनायटेड अरब अमिरात हा जो देश आहे तो सौदीच्या तुलनेमध्ये सुखी म्हणावा लागेल. कारण सौदीचं जे एकूण उत्पन्न आहे त्याच्यामध्ये तेलाचा वाटा साधारण 60 ते 65% इतका आहे. त्या तुलनेमध्ये UAEच्या उत्पन्नामध्ये तेलाचा जो वाटा आहे तो साधारण 25 ते 30%, म्हणजे सौदीच्या तुलनेमध्ये फुटकाळ म्हणावा लागेल. बरं, या देशाने गेल्या काही वर्षात काय केलं? आपलं तेलावरचं अवलंबित्व कमी कमी करत नेलं. मग आपलं उत्पन्न कुठून वाढवलं? या देशाने दुबईसारखं एक शहर निर्माण केलं, ज्या शहरामध्ये जगातले लोक येतात, इथे राहतात, फिरतात, खर्च करतात. तिथे मोठ्या प्रमाणात सोन्याचा व्यापार होतो. म्हणजे एका बाजूला देशातल्या पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न UAEने केला, दुसऱ्या बाजूला या देशामध्ये फायनान्शियल हब, रिअल इस्टेट हब, लॉजिस्टिक हब निर्माण होतील अशा प्रकारचे प्रयत्न केले. त्याच्यामुळे या देशाचं जे उत्पन्न आहे त्याचे वेगळे वेगळे स्रोत निर्माण झाले आणि त्याचाच फायदा आज या देशाला होताना दिसतोय. तेलाच्या किमती वर गेल्या, खाली गेल्या, त्याच्यामुळे UAEला फार मोठा फरक पडताना दिसत नाहीये. बरं, या देशाने तेलावरचं अवलंबित्व कमी करताना क्लीन एनर्जीवर मोठ्या प्रमाणात काम केलं. जगातला जो सगळ्यात मोठा सोलार प्रकल्प आहे तो UAE मध्ये आहे. UAEकडे नैसर्गिक वायूचा खूप मोठा भांडार आहे. बरकाहा हा न्यूक्लिअर पॉवर प्लांट UAE मध्ये कार्यान्वित झालेला आहे. आखाती देशांमध्ये UAE प्रमाणे कतारची सुद्धा आर्थिक परिस्थिती भक्कम आहे. कारण कतार हा तेलावर फारसा अवलंबून नाहीये. कतारमध्ये नैसर्गिक वायूचे खूप मोठे साठे आहेत. नैसर्गिक वायूचं उत्पादन करणारा जगातला नंबर 1 देश म्हणजे कतार. आणि त्याच्यामुळे कतारची परिस्थिती सुद्धा भक्कम आहे. त्या तुलनेमध्ये ओमान आणि बहरीन हे जे देश आहेत त्यांची अवस्था खस्ताहाल झालेली आहे आणि आता घसरणीकडे त्यांची वाटचाल सुरू आहे. आखातातले हे सगळे तेल संपन्न देश आज आर्थिक संकटात नाही आहेत, परंतु येऊ हरलेलं आर्थिक संकट त्यांना स्पष्ट दिसतंय आणि म्हणून हे देश खूप आशेने, अपेक्षेने भारताकडे बघतायत. 19 जानेवारी रोजी UAEचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान भारतामध्ये आले होते. त्यांच्यासोबत त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा आणि अधिकाऱ्यांचा ताफा होता. फक्त 2 तासाची बैठक होती, परंतु या 2 तासाच्या बैठकीमध्ये अनेक महत्वपूर्ण करार झाले. यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुद्धा भेट घेतली, महत्वाची चर्चा केली. गेल्या वर्षी बहरीनचे परराष्ट्र मंत्री अब्दुल लतीफ बिन रशीद अल झायानी भारतामध्ये आले होते. 31 जानेवारी रोजी अरब देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची भारतामध्ये अत्यंत महत्वाची बैठक झाली. जगातले अनेक देश भारतासोबत संबंध मधुर करण्याचा प्रयत्न करतायत, असलेले संबंध घट्ट करण्याचा प्रयत्न करतायत. त्याचं कारण म्हणजे भारत ही उभरती आर्थिक महाशक्ती आहे. आखाती देशाच्या दृष्टीने हे तर भारताचं महत्व आहेच. शिवाय भारत हा जगातला मोठा तेल आयातदार देश आहे. नैसर्गिक वायूची मोठ्या प्रमाणात आयात करणारा देश आहे. त्यामुळे या दृष्टीने सुद्धा भारताशी संबंध घट्ट राहावेत या प्रयत्नामध्ये हे देश आहेत. परंतु याच्यामध्ये एक पेच आहे, याच्यामध्ये एक तिढा आहे आणि तो तिढा म्हणजे भारत अंदमान निकोबारमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तेल संशोधन करतोय, नैसर्गिक वायूचं संशोधन करतोय. आपले पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी घोषणा केली होती की अंदमान निकोबारमध्ये अनेक गयाना आहेत. म्हणजे गयानामध्ये जे तेल साठे सापडले होते तशा प्रकारचे अनेक तेल साठे अंदमान निकोबारमध्ये आहेत, अशा प्रकारची ही घोषणा होती. त्या घोषणेचा अर्थ तो होता खरोखरच हे तेल साठे किंवा नैसर्गिक वायूचे साठे भारताच्या हाताशी आले तर या देशांचं काय होईल. ज्याला अर्थकारण कळतं असा कोणताही सर्वसामान्य माणूस जेव्हा घरामध्ये उत्पन्नाचा विचार करतो तेव्हा त्याचा प्रयत्न कायम असा असतो की उत्पन्नाचा फक्त एक स्रोत असू नये, अनेक स्रोत असावेत आणि ज्याच्यामुळे आपली गाडी कधी अडणार नाही, कधी थांबणार नाही. परंतु आखाती देशांच्या हे खूप उशिरा लक्षात आलं आणि त्याच्यामुळे त्यांच्या अर्थकारणामध्ये गोंधळ माजलेला आहे. त्यांना भविष्याचं संकट आता स्पष्ट दिसू लागलेलं आहे आणि भारत हा त्यांच्या दृष्टीने आशेचा एक खूप महत्वाचा किरण आहे. तेलाच्या धंद्यामध्ये ज्या उलथापालथी होत आहेत त्याच्यामध्ये आखाती देश आता हळूहळू कसे बाजूला पडत चाललेले आहेत त्याचं विवेचन या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि सोबत सबस्क्राईब करायला विसरू नका बीज डंका. नमस्कार, धन्यवाद.